शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 7 दिवसांचा दुखवटा भारतामध्ये जाहीर झालेला आहे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आहे। आपली प्रतिक्रिया? एक फार मोठ्या व्यक्तिमत्वाला आपला देश मुकलेला आहे। ज्यावेळेला आपण आर्थिक अडचणीमध्ये होतो त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून त्यांनी अलौकिक अशी कामगिरी केली, आपल्या देशाला त्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं आणि नंतरच्या काळामध्ये 2 वेळा ते पंतप्रधान झाले आणि दोन्ही वेळेला अत्यंत चांगली अशी देशाची सेवा केली। आणि माझी खात्री आहे की त्यांचे हे विचार आणि त्यांचं जे एक आर्थिक धोरण होतं ते पुढच्या काळात जसं चालू राहिलं तसंच ते पुढे सुद्धा चालू राहील आणि भारताची अर्थव्यवस्था बळकट करणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल। नक्कीच। पण तुमच्या काही आठवणी आहेत का त्यांच्यासोबतच्या, किंवा तुम्ही त्यांचा कार्यकाळ फार जवळून पाहिला आहे का? नाही, फारसा नाही, परंतु आपले नरेंद्र जाधवजी यांच्या पुस्तकाचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं। त्या निमित्ताने त्यांच्या घरी जाण्याचा योग आला आणि अतिशय साधं व्यक्तिमत्व, कुठलाही गर्व नाही, त्यांना भेटण्याचा योग आला। हा नरेंद्र जाधव साहेबांच्यामुळे मला मिळाला, तेवढीच माझी आठवण। त्यांच्या चर्चा आहेत आता त्यांना देखील भारतरत्न देण्यात यावं अशी सुद्धा मागणी होऊ लागली आहे आणि समाज माध्यमांवर देखील हा चर्चेचा विषय झाला आहे। तुमचं याबद्दल? मला असं वाटतं की त्यांना भारतरत्न देण्यात यावा, कारण त्यांनी अलौकिक अशी कामगिरी ही अर्थक्षेत्रामध्ये भारतासाठी केलेली आहे। नक्कीच। राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आज टीका केली सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि गृह खात्यावर विशेष करून। कुठलेही मुंडे सत्तेमध्ये राहता कामा नये जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे संतोष देशमुख हत्याकांडाबाबत। एक असं आहे की शेवटी महाराष्ट्राचा कारभारच त्यांच्याकडे सोपवला गेला तरच महाराष्ट्र चांगला होईल असं मला वाटायला लागलं। प्रत्येक गोष्टीवर ते टीका करत असतात। जर पोलीस तपास करत असतील तर पोलीस यंत्रणा आहे, त्यांना तपास करून दे ना। कोण गुन्हेगार आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल। तुम्हीच तपास करणारे, तुम्हीच जज, तुम्हीच सुनावणी घेणार, तुम्हीच सगळं डिक्लेअर करणार। हे एक वन मॅन आर्मी आहे ती। त्या वन मॅन आर्मीला तसंच बोलत राहून दे, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करूया। नक्कीच। पण गृहमंत्री नाकाने कांदे सोलतात। बीडमध्ये वर्षभरात 38 खून झाले आणि बरेचसे फोटो समोर येत आहेत, पण तरी देखील कारवाई होत नाही अशी सुद्धा टीका ते सरकारवर करतायत। एकंदरीतच याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय? बघा, ह्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायला फडणवीस साहेब सक्षम आहेत। तुम्ही कधी त्यांना विचारा, ते धडाधड्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे हा कारभार आहे, निश्चितपणे न्याय या त्या कुटुंबाला मिळेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।